तर संजय राऊत यांच्या घराची आज सकाळी रेकी करण्यात आली। भांडूप मधल्या घराची दुचाकी स्वारांनी रेकी केल्याचा आरोप आहे। काही जण रेकी करून गेले अशी माहिती मिळते, नेमका काय प्रकार आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही स्वतः सकाळी इकडे हजर होता, तुम्ही ती गाडी पाहिली ना, गाडी पाहिली, एक गाडी बाईक तिकडनं आली, उभी राहिली आणि या ठिकाणी त्यांनी कॅमेराने काही शूटिंग केलं। आपल्याच चॅनलच्या काही जणांनी ते पाहिलं की त्याला त्यांनी थोडंसं हडकलं, तरी त्याच्या पोटावरती वरती 5 मोबाईल होते, खाली 5 मोबाईल होते आणि 10 मोबाईलवर ते सगळं शूटिंग चालू होतं। आणि हटकल्यानंतर त्यांनी पटकन ती गाडी टर्न मारून तो निघून गेला। तर ती गाडी कुठल्या दिशेने गेली, काय दिशेने गेली, पोलीस चौकशीमध्ये करतील, परंतु ज्या प्रकारे दिसतंय त्या प्रकारे हे सगळं संशयित वातावरण आहे। आणि ज्या प्रकारे या बंगल्यामध्ये स्वतः मी राहतो, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत राहतात आणि त्यामुळे ही गोष्ट अत्यंत आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी अत्यंत चिंतेची बाब असणारी आहे। आपण पोलिसांशी या संदर्भात बातचीत केली, काय नेमकं आता फाइंडिंग्स आलेले आहेत? माझी सगळ्यांशी बोलणं, मला हे कळल्याबरोबर मी सर्व वरिष्ठ पोलीस सगळ्यांशी मी चर्चा केली, बोललो आणि बोलल्यानंतर आता त्यांचा तपास चालू आहे। हे सगळे ते पोलीस आलेले आहेत, परंतु गोष्ट माझ्या मते अत्यंत सिरियस आहे, एवढं नक्की। कारण 1.5-2 महिन्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे या मुंबईमध्ये बाबा सिद्दीकीची मर्डर झाली, अशी गोळ्या घालून मर्डर करण्यात आली। त्या दृष्टीने पाहता या बाबतीत पोलिसांनी अत्यंत सिरियसली घेऊन त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे। कारण संजय राऊत साहेबांना ज्या प्रकारे प्रोटेक्शन मिळायला पाहिजे होतं त्या गेले 3-4 वर्ष प्रोटेक्शन नाही। नक्कीच आपण वेळोवेळी या संदर्भात मागणी देखील केली होती। आम्ही वेळोवेळी संदर्भामध्ये मागणी करतोय, परंतु मागणी जरी आम्ही केली तरी सरकार त्याला किरायाची टोपली दाखवतं। त्यामुळे आता काय आम्ही त्याची मागण्याच्या मनस्थितीत आम्ही नाही, परंतु काही घटना घडली त्याची सगळी जबाबदारी या महाराष्ट्र सरकारची असेल। नक्कीच हे होते सुनील राऊत जे म्हणालेले आहेत, जर या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी आहे ती महाराष्ट्र सरकारची असणार आहे। अमोल पेंडेकर, झी मीडिया, मुंबई। तर संजय राऊत यांच्या घराची आज सकाळी रेकी करण्यात आली। दुचाकी स्वारावरून आलेल्या दोघांनीही रेकी केली। दरम्यान यावर सुनील राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। जर कोणताही वेगळा अनुचित प्रकार घडला तर सरकार याला जबाबदार असेल असं राऊतांनी म्हटलं।